मंडळी नमस्कार. ही आपली डॉर्मेटरी इथे तुम्हाला दिसतंय. ते सगळं काम चालू आहे आता. तुम्ही कधी सगुणा वगैरे आला असाल तर ही सगळी आपली जेवणाची टेबल, तिथे आपलं दुकान आहे, ते इग्वाना वगैरे ठेवलेले असतात, शहामृग असतात. आणि ह्या आपल्या रूम्स जुन्या, ही इथेच ह्याच रूममध्ये आपली कृषी पर्यटनाची सुरुवात झाली. आणि हे जे सगळं आहे हे सगळं ॲक्च्युली मातीचं आहे. तुम्हाला बघा इथे दिसतंय बघा, हे सगळी माती. ही 1980 साली साधारणपणे बांधलेली ही आपली मातीची ही इमारत. याच्यामध्ये एक एकदा वास्तूला किती वेगवेगळ्या प्रकारची शक्ती असते हे लक्षात बघा. आज महाराष्ट्रातल्या मला वाटतं 1000 कुटुंबांना ह्या पर्टिक्युलर कॉन्सेप्टमधनं आधार मिळतोय कृषी पर्यटन या गोष्टीला, आणि त्याची सुरुवात इथे झाली. आपल्या इकडे पूर्वी माणसं स्नेक डेमॉन्स्ट्रेशन बघायला यायचे, साप आपण बघायला यायचे, आणि त्याच्यानंतर मग ते इतर बगीचा बघायचे. आपल्या इकडे माणसं राहायला सुरुवात करायला लागले, आणि इथे ह्या ठिकाणी माणसं राहायला लागली. सगळ्यात पहिल्यांदा ह्या ठिकाणी राहायला सुरुवात लागली म्हणजे इथेच ही सगळी आपली कामगारांची चाळ होती. मला वाटतं 1978 साली वगैरे बांधलेली आहे. 80 साली पण नाही, 1978 साली बांधलेली ही माती आहे. आपल्या शेतामधली किंवा कुठली तरी ही माती आहे. आणि तुम्ही बघू शकता किती स्ट्रॉंग असतं मातीचं बांधकाम. आता ऑफकोर्स आपण हे सगळं बदलतोय. इकडे सगळं ह्याचं काम चालू आहे. नमस्कार. त्याला आत्ताच आपण बॉलिवूडमधनं आणलाय का माणूस. योग्य नमस्कार. ते आपलं योगेश आहे, आपले प्रशांत दादा आपल्या इकडे आहेत, आपले नितेश दादा इकडे आहेत, आपलं दिनेश भाऊ इकडे आहे, आणि ऑफकोर्स डी इंटिरियर डेकोरेटर डी मॅडम इकडे आहेत, आणि आपला पोलर फॉक्स आपल्या इकडे आहे, डॉली. सगळ्या प्रकारे आपली कामं चालू आहेत. आता ह्याला आपण आत्तापर्यंत डॉर्मेटरी असं म्हणायचो. जे तुमच्यापैकी जुनी माणसं असतील, जे इकडे कधी म्हणजे 1990 पासून किंवा 1980 पासून आपल्याकडे येत आहेत, त्यांना ही जागा डेफिनेटली माहिती असेल. तुमच्या इकडे मेमरीज गेलेल्या असतील. ही जागा आता आपण डॉर्मेटरी हे नाव बंद करून आपण ह्यांना आता फॅमिली रूम म्हणून असं बोलणार आहोत. यांना अगोदर आपलं ऑफकोर्स इथे आपल्याकडे एसीची गरज नव्हती, त्याच्यामुळे एसी लावलेलं नव्हते. आता याच्यामध्ये आपण एसी लावणार आहोत, आणि अशी वेगवेगळी सगळी कामं करणार आहोत. आपल्याला मदतीला आपले जीवसचे कंठस्थ सगळे मित्र आपल्याबरोबर असतात, त्याच्यामुळे आपण हे सगळे काम करू शकतो. मॅक्स धन्यवाद मंडळी. तुम्ही मे महिन्यामध्ये जर का आलात इकडे तर तुम्हाला या रूममध्ये राहायला मिळेल किंवा तुम्हाला बघायला मिळेल कशी काय चालली. धन्यवाद.